इथे पुरस्कारासाठी अभिनंदन ज्योत्स्नाताई. काय काम? बोलायचं होतं कशाबद्दल? आपल्याबद्दल. नाही जमायचं. का? तुला माहितीये काय माहिती? मी बोलणार आहे. मला बोलायचंय तुमच्याशी वहिनी. आज तुझ्या लेकीचं लग्न आहे. आज आपल्या गौरीचं लग्न आहे आणि माझी मोठी जाऊ म्हणून तुम्हाला तिथे यावं लागणार आहे. मंडळी एव्हाना हॉलवर पोचली असतील. तूही निघावस. जाईन ना. कधी काय करावं आणि काय करू नये ह्याचा पोच नाहीच. तुम्हाला न घेता नाहीच. हा मूर्खासारखा हट्ट ताबडतोब सोडलास तर बरं. तेच म्हणायचंय मला. काहीच वाटत नाही ना? काय वाटायला हवं? लाज? कुणाची? स्वतःची? अर्थात मग कुणाची? तुमची. तुमच्यासारखे विचार असणाऱ्या सगळ्यांची. मातीमधून आली आणि राख रांगोळी झाली. पार पाडिले अग्नी दिव्य अन पुन्हा सोवळी झाली. सांगितले का नाही सीते श्रीरामांना धनुष्य घ्याया. लक्ष्मणाला कान सुचविले मृत्युदंड परिटाला द्याया. काय चाललंय? काय हे? सीते या तुमच्या पुस्तकातील पान नंबर 72 वरच्या या ओळी. सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री, विद्यार्थी प्रिय प्राध्यापिका, शारदा पुरस्कार विजेत्या सौ ज्योत्स्नाताई प्रभाकर दंडवते. तिची स्पंदने या पुरस्कार प्राप्त कादंबरीच्या लेखिका त्या तुम्हीच ना वहिनी? हे बघ, माझं लिखाण हे माझ्या जिवंत जाणीवेमधून आलंय आणि त्यामुळे ते तितकंच खरंय. कुणीही उठून त्यावर बोट ठेवलेलं मला खपणार नाही. आणि मुळात ते विषय आणि तुझा हा विषय या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्यांना एकत्र करायची गल्लत करू नकोस. असं कसं म्हणता तुम्ही वहिनी? म्हणजे कविता कादंबऱ्यातल्या बायका निराळ्या, आमच्यापेक्षा, आपल्यापेक्षा त्या खऱ्या, आम्ही खोट्या? का पण असं? आणि असं असूच कसं शकतं? स्वतःची तुलना सीतेशी करू पाहतेस? खूळ लागलाय तुला. अशी कशी तू चळलीस राधे, पाव्यावर पा घळलीस राधे. सखा मुरारी श्याम भेटला, म्हणून मज आकळलीस राधे. राधा राधा किती कोजिरी, मोर पिसाची छटा साजिरी. गोड गुलाबी स्वप्नांमधली श्रीरंगाची लुब्ध वासरी. यात राधा आहे ज्योत्स्ना वहिनी, तुमची राधा. आयुष्यभर जिने तुमची सोबत केली तुमच्या लिखाणातून, ती राधा. ही राधा कोण होती वहिनी? पत्नी, प्रेयसी, अभिसारिका की विरहिणी? राधेचं अवघं अस्तित्वच दैवी होतं. तिला हे असे मानवी भावभोग लावून कसं चालेल? काहूर काहूर राधा झाली, प्रणयातुर का राधा झाली. शेजेवरती सखा मुरारी, मदनाची का बाधा झाली. यातील राधा प्रणयातूर आहे, अभिसारिका आहे. यात एका बाईच्या हुंकाराला कवितेतून मांडताय तुम्ही, म्हणजे स्वीकारताही आहात. राधा म्हणजे फक्त प्रणय नव्हता. राधा म्हणजे फक्त शेज नव्हती. या उपरही तिचं अस्तित्व होतं. तिच्यातला असा एकच एक भाव पकडून नाही बसू शकत आपण. त्या पलीकडेही जाऊन पहा ना तिला जरा. आणि मला वहिनी, माझ्याबद्दल जी अडी धरून बसताय तुम्ही, त्या पलीकडे जाऊन मी कुणीही नाही का हो? तुझ्याच हाती दोर नीतीची, तुझ्याच हाती सखे. लेप लावणी दाब तुझ्या मनात जे जे दुखे. याही माझ्या चोळीत दीपश्री.
विसरलीस तू? काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी तू तोल सावरायला हवा होतास. स्त्री जन्मा हा तुला फास का, प्रारब्धाचा तूच घास का, आरोप शंका कावा घुसमट, कोंडून जातो तुझा श्वास का. आपल्या गौरीच्या कॉलेजात एका महिला दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून गेला होता तुम्ही. तिथे ही कविता सादर केली होती. त्या दिवशी गौरी घरी आली, तीच भारावल्यासारखी म्हणाली, आई अगं आपली ज्योत्स्ना काकू कसली डॅशिंग आहे ना. माझ्या कॉलेजात तिचे एवढे फॅन्स असतील हे आज कळलं मला. कॉलर ताट झाली माझी एकदम. असं म्हणत तुमची वाट बघत गॅलरीत उभी राहिली होती ती. आठवतंय ना तुम्हाला? हे बघ, क्षमेवर खूप काही लिहिलं वाचलं आयुष्यभर. क्षमा अनुसरायचाही प्रयत्न केला कायम, पण तुझ्या बाबतीत क्षमा साधतच नाही मला. कितीही साधक बाधक विचार केला तरी तू जे केलंस त्यामुळे गेली 10 वर्ष तुम्ही अबोला धरलात माझ्याशी. या अबोल्याने आपलं नातं करपून गेलं असेल असं नाही का वाटलं तुम्हाला वहिनी? आणि तुमचा हा अबोलाही बोलतो बरं का माझ्याशी, ओरडून ओरडून बोलतो. म्हणतो की तू निव्वळ भोगपिपासू आहेस. रोज चय्या हेच विषय तुझ्या डोक्यात असतात. तू नालायक आहेस, सून पत्नी आई जाऊ म्हणून घ्यायला. तुला हे असं कुटुंबातून मिळवण्याचा काहीही अधिकार नाहीये. काढून फेकून दे ही बोगस झूल. तुझ्यात फक्त मादी जिवंत आहे, मादी. असं सगळं बोलतो तुमचा अबोला माझ्याशी. मग हे खरं नाही का? तुला पटत नाही म्हणून खरं वाटत नाही? हे बघ, एकदा एखादा गुन्हा आपल्या हातून घडला की त्यानंतर आपण कितीही रडलो भेगलो तरी त्या पापाचं पुण्यात रूपांतर होत नसतं, हे लक्षात ठेव. आणि आता मला फार बोलायला भाग पाडू नकोस. नाही, बोला ना तुम्ही वहिनी. हाच बोलाच तुम्ही. 10 वर्ष झाली आपल्या या मेलेल्या नात्याचं मढ वाहतोय आपण. आज ते मढ पुरून तरी टाकू, नाही तर त्यात नव्याने प्राण तरी फुंकू. एक काहीतरी करूयाच आज. कशी बोलू धजावतेस का इतकं? कुमार माझा सख्खा धाकटा भाऊ होता, हेही विसरलीस तू त्यावेळी? किती किती अभिमान होता मला तुझा, तुझ्या कर्तृत्वाचा, तडफदारपणाचा. डबल ग्रॅज्युएट झालीस, बँकेत नोकरीला लागलीस, स्वतःबरोबर माहेरच्या ढासळत्या परिस्थितीला सावरून धरलंस, धाकट्या बहिणीचं शिक्षण केलंस, बदल्या स्वीकारल्यास तरी संसारातलं लक्ष कधी ढळू दिलं नाहीस. आमचा अजय कम्पॅटिबल नव्हता तुला. तुझ्यापेक्षा कित्येक गोष्टीत कमी होता तो, माहितीये मला. पण त्यांनी प्रामाणिकपणे साथ केली तुला. मग आयुष्यभर तोलून धरलेला, आई तारुण्यातही ढळू न दिलेला तोल असा 35 ओलांडताना कसा काय ग ढळू दिलास त्यावेळेला? मला आता काय आठवतंय सांगू? सखी पांचाली या पुस्तकासाठी धारवारकर फाउंडेशनचा सिद्धहस्त लेखिका हा पुरस्कार मिळाला होता तुम्हाला तेव्हा. आपण दोघं गेलो होतो बेळगावला, तुमच्या नलू मावशीकडे राहिलो होतो. हो तर तुला मिरवलंय मी सगळीकडे, माझ्या माहेरी, मित्र वर्तुळात, साहित्य वर्तुळात. पण त्याचाही विसर पडला बहुधा तुला. कर्नाटकाची छोटीशी ट्रिपच केली होती आपण त्यावेळी. मला गोड आवडतं म्हणून तुमची नलू मावशी रोज एखादा गोड पदार्थ करून वाढायची. खूप फिरायचो आपण. आणि मग रात्री जेवण झाली
की तुमच्या आणि नलू मावशीच्या गप्पा रंगायच्या. मी मात्र तिथेच एखादा कोपरा पकडून वाचत बसलेले असायचे. तुमच्या प्रत्येक पुस्तकाची तर 4-4दा पारायण केली होती मी. तुम्ही म्हणालाही होतात की आमच्या दीपश्रीला वाचनाचं भारी वेड आहे ग मावशी. हो, पण उपयोग काय त्या वाचनाचा? उदात्त उज्ज्वल मंगल असं जे जे आपण काही वाचतो ते आचरणात आणता आलं नाही तर उपयोग काय त्या वाचनाचा? मनाला ओला करून जात नसेल तर शून्य उपयोग आहे त्या साहित्य सहवासाचा. तेच म्हणायचंय मला. काय तेच म्हणजे? अनयाची पत्नी असलेली राधा श्रीरंगावर भाळते. ती राधा तुम्हाला मोहात पाडते ना? परिटाच्या सांगण्यावरून का होईना पण प्रत्यक्ष श्रीरामांनी अग्निदिव्य सुनावलेल्या सीता माईशी, तिच्या दाहक आयुष्याशी तुम्ही एकरूप होता ना? गौतम ऋषींचं रूप घेऊन इंद्रदेवाने अहिल्याला फुलवली, फसवली, मान्य, अगदीच मान्य. पण गौतमांनी अहिल्याला शिक्षा केली. याचं एक कारण माझ्या वाचनात असंही आले वहिनी की जेव्हा गौतमांच्या रूपातील इंद्राने अहिल्याला पहिला स्पर्श केला त्याच क्षणी त्या पावन पतिव्रतेला कळून चुकलं होतं की हा स्पर्श आपल्या पतीचा नाही. तरी सुद्धा तिने पुढे सगळं घडू दिलं आणि म्हणून गौतमांनी अहिल्याची शिळा केली. दगड त्याला कुठल्याही स्पर्शाने काहीही फरक पडत नाही. तुम्हीही नेमकं हेच केलं. शिळा केलीत माझी. गेली 10 वर्ष अनुल्लेखाने मारत आलायत मला. एखाद्या शिळेप्रमाणे अस्तित्वहीन केलं मला. आपल्या कुटुंबातून तुमच्या नजरेला नजर देता येईल, तुमचा एखादा प्रेमळ कटाक्ष मिळेल, या हेतूने किती मागे पुढे करायचं मी तुमचं? तुला काय माहित ग? तुझ्या बरोबर धरलेला हा अबोला मला चाळत होता आतून. निखारे होते ते निखारे, नादर पेटलेले, नादर विझलेले, नुसते धुसफुसणारे निखारे. आणि तुझं एक बरं होतं, तुझा पवित्रा तुझ्या पुरता ठरलेला होता की वहिनींची मला बोलायचंय, त्यांना सगळं सांगायचंय. पण माझं काय? माझी विचित्र कोंडी झाली होती सगळीकडून. गेल्या 10 वर्षातली एकही भाऊबीज, राखी पौर्णिमा कुमार बरोबर साजरी केली नाहीये मी. शंभर शकलं होतात माझ्या मनाची हे सगळं आठवलं की. आणि त्या शकलांमधून डोकावणारी माझ्यातली स्त्री, बहीण, जाऊ कोंढाळ करून बसतात माझ्या भोवती. डिवचतात, खिजवतात, ओरबाडतात मला. अश्वत्थाम्यासारखी भळभळणारी जखम घेऊन फिरते मी गेली 10 वर्ष. मग का नाही बोललात वहिनी? का नाही पुढाकार घेतलात ही कोंडी फोडण्याचा? पण तुम्ही जरी माझी शिळा केलीत ना तरी मी कुठल्या श्रीरामाची वाट नाही पाहणार. मीच माझी मुक्तता करून घेणार, मी न केलेल्या गुन्ह्यातून. आणि तुम्ही जी अश्वत्थाम्यासारखी जखम घेऊन फिरताय ना त्यातूनही तुम्हाला मुक्त करणार आहे मी. उगाच काहीतरी बोलू नकोस. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या 5 पतिव्रता पंचकन्या मानतो आपण. त्यांच्याबाबत कोणत्या तोंडाने बोलावं आपण? आणि मुळात या स्त्रियांनी त्या काळातही खूप सोसलंय. स्त्रीवर आरोप करणं, तिच्या शीलाबद्दल बोलणं ही फार जुनी खोडे आपल्या समाजाची. आजतागायत शील ही फक्त स्त्रीनेच सांभाळायची गोष्ट आहे यावरही आपला समाज ठाम आहे अजून. हे दुर्दैव.
अडून अडून बोलू नकोस दीपश्री. यांचे दाखले देऊन काय पदरात पाडून घ्यायचंय तुला? माझी सहानुभूती का मुक्ती तुझी तुझ्या पापातून? सहानुभूती, मुक्ती या शब्दांची मांडलिक नाहीये मी वहिनी. मला ना राहून राहून आश्चर्य वाटतं तुमचं. राधा, सीता, अहिल्या, द्रौपदी या पुराण काळातील नायिकांच्या अंतरंगात शिरलात तुम्ही. त्यांचं भावविश्व शोधत राहिला, मांडत राहिला. पण तुमच्या समोर तुमच्या बरोबरीने वावरणाऱ्या धाकट्या जावेचंही भावविश्व जाणून घ्यावं असं नाही का वाटलं तुम्हाला कधी? तिच्या आयुष्यात घडलेल्या या घटनेमागे काही मर्म असू शकेल असा नाही का विचार करून पाहिलात कधी? इतिहासाचे दाखले द्यायचं कारण हेच की स्त्री पुरुष संबंध आपण एकच एक मोजपट्टी लावून नाही बघू शकत. पण मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलंय त्याला एकच मोजपट्टी लागू होते दीपश्री. वासना नावाची मोजपट्टी. चुकताय तुम्ही बहिणी, सपशेल चुकताय तुम्ही. तुमची ही स्त्री साहित्य प्रसव क्षमता तुम्हाला जर संपूर्ण स्त्री जातीची आई करू शकली नसेल तर व्यर्थच आहे की हे सगळं. मला माझ्या वाचन वेळाने नक्की काय दिलं हे नाही सांगता येणार मला. पण सारासार विचार बुद्धी जागृत असते माझी. कुंती आणि विदुर या दोघांना एकमेकांबद्दल अनामिक ओढ होती. हे वाचूनही थेट कुंतीच्या विरोधात जाऊन नाही बसत मी. एवढंच कशाला, द्रौपदी आणि श्रीकृष्णाला एकमेकांचं आकर्षण होतं. द्रौपदीच्या मनात कर्णाबाबत उठलेलं वादळ हेही माझ्या नजरेखालून गेले. श्रीरंगाची सखी द्रौपदी, कर्णाची अभिलाषा, पती लाभले पांडव तरी का मनात उरली आशा. द्रौपदीच्या मनात उठलेला हा आशा आकांक्षांचा खेळ सखी पांचालीतून तुम्हीच मांडलाय वहिनी. दीपश्री, काय चाललंय? काय साध्य करायचंय? आणि आज आत्ता यावेळी? मला माझं म्हणणं मांडण्यासाठी तुमच्या मनाचा एक निर्वात कोपरा हवाय. गौरीचं लग्न आहे आज माझ्या. एका नवीन घराशी, नवीन माणसांशी संबंध जोडू बघतेय मी. मग असं असल्यावर माझी म्हणून जी नाती आहेत ती सुखत चाललेली पाहून त्यात प्राण फुंकावासा वाटला मला तर काय चुकलं माझं? ही माझ्यातल्या स्त्री मनाची तुमच्यातल्या स्त्री मनाला एक हाक आहे असं समजावं मी. आणि 10 वर्षापूर्वीचा हा तो प्रवास माझ्या बरोबर पुन्हा एकदा कर. एकदाच, शेवटचा. प्लीज बोल. बँकेने माझी बदली सातारला केली. सातारा, तुमचं माहेर. किती हरखून गेलो होतो आपण दोघी तेव्हा. तुम्ही तर म्हणाला होतात काही नको घेऊ बँकेचं क्वार्टर, माझ्या माहेरीत जाऊन राहा सरळ. पण मी नको म्हणाले. बदलीची ही संधी मला पुरेपूर वापरायची होती. माझी वाचनाची आवड जोपासायची होती. म्हणून बँकेचं हक्काचं क्वार्टर घेतलंच मी. हो, आणि त्याचा पुरेपूर वापर करून घेतलास. 10 वर्ष झाली या गोष्टीला. पण आजही आठवलं की जड जातं मला. असाच डिसेंबर महिना होता. माझी सातारला बदली होऊन 7-8 महिने उलटून गेले असतील. माझी बँकेची क्वार्टर गावापासून दूर होती तशी. पण तुमचं माहेर अगदी गावात. टुमदार बैठ जुनं घर, ऐसपैस गच्ची. मला ना जुनी घरं, देऊळं यांचा मोह होताच पूर्वीपासून. तुमचे आई दादाही मायेने बोलवायचे, मीही ओढीने जायचे. कितीतरी शनिवार रविवार आम्ही सज्जनगड, चाफळ फिरायला जायचो. कुमारलाही अशीच काहीशी आवड. डोंगर, दऱ्या, नद्या, देवळं
त्यात फार रमायचा तो. कॉलेजात गेल्यापासून फारसा घरी नसायचाच कुमार. जरा उसंत मिळते असं वाटलं की डोंगर दऱ्या जणू फुंवायच्या त्याला. सतत ट्रेकिंग, ट्रेकर्सचा एक ग्रुपच बनवला होता त्यानं. तिथेच त्याला प्रियांका भेटली, दादांच्या मित्राची भाची, स्वतः ठरवलेली, अबोलशी. दादा घरी गीता पठण घ्यायचे, त्यालाही येऊन बसायची प्रियांका. कुमारचं आणि प्रियांकाचं जमावं असं आम्हा सगळ्यांना वाटायचं, आणि झालंही तसंच. धडपड्या कुमारनं इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि थेट युनिट टाकलं कंट्रोल पॅनलचं. बघता बघता व्यवसायात मोठी झेपही घेतली, आणि मग रीतसर प्रियांका सोमनीची प्रियांका नंदकुमार केतकर झाली. काय झालं वहिनी, एकदम गप्प झाला? 15 वर्ष झाली ग त्यांच्या लग्नाला. मुलबाळ झालंच नाही त्याला. आई दादांनीही शेवटी शेवटी अंगारे दुपारी करून पाहिले. कुमारनी स्वतःच्या तपासण्याही करून घेतल्या. कुणातच काही दोष नव्हता. मग हे असं का? काय म्हणावं याला? दैवगती, प्रारब्ध. सातारला बदली झाली तरी मला कधी एकटे पण जाणवलं नाही. तुमच्या माहेराने माझं माहेर पण उत्तम जपलं होतं. असंच एकदा बोलता बोलता मी प्रियांकाला म्हणाले, मला ना स्कूटर शिकायची आहे, फार पूर्वीपासून मनात आहे माझ्या. तसं लगेच म्हणाली, कुमार शिकवेल की, मी ही गेल्याच महिन्यात शिकले स्कूटर चालवायला, हाच शिकवेल. मग पुढच्याच शुक्रवारी कुमार माझ्या घरापाशी आला. त्याची फॅक्टरी क्वार्टर पासून माझ्या जवळ होती तशी. घरभर हिंडून माझं क्वार्टर बघितलं त्याने, आवडलं होतं त्याला. झक्कास आहे घर असं म्हणाला. आणि मी केलेला चहा पिऊन आम्ही थेट स्कूटर पाशी आलो. चलो चलते है, पुढच्या 8 दिवसात तुला स्कूटर शिकवतो बघ मी दीपश्री. दीपश्री म्हटलेलं चालेल ना तुला? नाही, मोठी आहेस माझ्यापेक्षा 4-1 वर्षांनी, पण चलता है हो ना? हो रे कुमार. स्वभावाने मोकळा ढाकळाच आमचा कुमार. कुठली गोष्ट म्हणून मनात राहत नाही त्याच्या. खूपदा मोकळी ढाकळी वाटणारी आपलीच माणसं मनात खूप मोठी वादळं सहज लपवून जातात. म्हणजे त्या विकेंडला शुक्रवार शनिवार रविवार 3ही दिवस येत राहिला. स्कूटरवर माझ्या मागे बसून वेगवेगळ्या सूचना देत मला शिकवत राहिला. 1-2दा तर वस्कन ओरडलाही अंगावर. मग सलग 3 दिवस शिकवून मला रविवारी म्हणाला, मी ना आता डायरेक्ट पुढच्या शुक्रवारी येईन. मधले काही दिवस मला वेळ नाही, तूही बिझी असशील. अशा वेळी एखाद्या मैत्रिणीची स्कूटर असेल तर हाताळून बघ, म्हणजे लगेच सवय मोडायला नको तुझी. होय मास्तर, मी म्हणाले. तशी माझ्या हातावर टाळी देऊन निघून गेला. पण त्या आठवड्यात मला काही स्कूटर चालवायला जमलं नाही. मग लगेच पुढच्या शुक्रवारी आला तो. स्कूटरवर मी 4 दिवस काही मध्ये चालवली नव्हती म्हणून परत धडपडायला लागले होते. तसा मला म्हणाला, ते काय नाही, आज जरा दूर जाऊन चक्कर मारून येऊ. मग नदीच्या दिशेने गेलो आम्ही. मग तिकडून परत येताना मला म्हणाला, ही जी उजव्या बाजूला टपरी दिसते ना, तिथे साबुदाणा वडा आणि चहा झक्कास मिळतो, खाऊया आपण? चालेल. मग आम्ही त्या छोट्याशा टपरीत एक बाकडं पकडून बसलो. कुमार म्हणाला तसं खरंच साबुदाणा वडा झक्कास होता तिथला. 8 वाजत आले होते. मी निघायची घाई करू लागले. तसा कुमार म्हणाला, थांब ना 5 मिनिटं. हे बोलताना
हे बोलताना थेट डोळ्यात बघितलं त्याने माझ्या. ती नजर मला नेहमीच भेटणाऱ्या कुमारची नव्हती वहिनी. मी लगेच नजर वळवली आणि म्हणाले, अरे पण अंधार किती झालाय. मी तिथून लगेच बाहेर पडले. तसा तोही माझ्या मागे आला. आम्ही तिथून निघायला लागलो. गार वारा, चांदणं पडलेलं, त्यात वेगाची साथ. म्हणून कुमार नक्की काय बोलतोय हे हे कळलंच नाही मला. म्हणून मी म्हणाले, अरे अरे काय बोलतोयस, मला काही ऐकू येत नाहीये. तसा माझ्या अंगावर रेलून बोलू लागला. नीट ऐकू यावं म्हणून मी मान एका बाजूला थोडी कलती केली आणि एवढ्यात आम्ही एका खड्ड्यात अडखडून धडकड खाली पडलो स्कूटरवरून. धडपडत आधी कुमार उभा राहिला. मग मलाही त्यानेच हात दिला. मग स्कूटरही त्यानेच उचलली. फार लागला का ग तुला? नाही. अरे तुला लागलं का? मी विचारलं तर म्हणाला, छे छे, थोडक्यात निभावलं हा, पण तू बस आता मागे, मी सोडतो तुला घरी. असं म्हणून आम्ही घराकडे निघालो. एक दोनदा आरशातून कुमार माझ्याकडे बघतोय असं वाटलं मला तेव्हा. घरी पोहोचले. मी कुमारला म्हणाले, कुमार उद्या जरा दिवसा उजेडी जाऊन येऊया हा. यावर म्हणाला, ओके मॅडम, उद्या 5 ते 6 चालेल ना? चालेल की. असं म्हणून माझ्या भोवती स्कूटरचा एक वळसा घालून निघून गेलो. लागलं होतं का ग तुला तेव्हा? हं? लागलं होतं फार? तेव्हा नाही विशेष जाणवलं. त्या रात्री घरी आले. बाहेर खाणं झालंच होतं. मग थोडा वेळ वाचत बसले आणि झोपून गेले लवकर. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तर अंग चांगलंच थंडकत होतं. कंबरही जड झाली. मग सकाळीच डॉक्टरकडे जाऊन आले आणि कुमारलाही फोन करून कळवून टाकलं की आज काही येऊ नकोस. अंग ठणकतंय म्हणून सोसणार नाही मला स्कूटर चालवायला. तसं मग दुपारी डोस घेतला आणि सायंकाळी पडून राहिली. औषधाने चांगलीच ग्लानी आली होती मला. मग संध्याकाळी 5च्या सुमारास दारावरची बेल वाजली. त्या आवाजाने जाग आली मला एकदम. दार उघडलं तर समोर कुमार आलेला. पण तू कळवलेलं असून सुद्धा कुमार का आला तुझ्याकडे त्यावेळी? तेच तर सांगायचं होतं वहिनी तुम्हाला इतकी वर्ष. पण त्या दिवशी मुस्कटात ठेवून दिली आणि निघून गेला. तर आता त्या आज समोर येत आहे मला. कुमार त्या दिवशी आला तो एक इच्छित हेतू मला ठेवूनच. हेतू? त्या दिवशी कुमारला दार उघडलं आणि क्षणभर आठ्या घालून पाहत राहिले त्याच्याकडे. तसा मला हसून म्हणाला, अगं स्कूटर नसेल शिकायची तरी तुझी तब्येत पाहायला येऊ शकतो ना मी? येऊ ना? ये ना. अरे कुमार, हे बघ मी थेट फॅक्टरीतून आलोय म्हणून मला 1 कप गरम गरम चहा हवाय. अरे देते ना. असं म्हणून मी किचनकडे वळले तर मला म्हणाला, अगं लंगडतीयस तू, मी करतो चहा आपल्यासाठी, तू फक्त सांग कुठे काय ठेवलंय ते. असं म्हणून दोघांसाठी चहा करून आणलं. चहा घेतानाही 10 मिनिटं काहीच बोलला नाही. मध्ये मध्ये नजर रोखून ठेवायचा माझ्यावर. मग मीच म्हणाले, आज आपला क्लास होणार नाही बरं का, तुमची स्टुडंट जायबंदी आहे आज. यावर गंभीरपणे म्हणाला, माहिती आहे मला. हे बघ मला फक्त बोलायचंय तुझ्याशी म्हणून आलोय मी इथे. येऊ शकतो ना? बोलू शकतो ना? बोल ना रे कुमार,
मी येते की नाही तुमच्याकडे हक्काने, गप्पा मारत बसते की नाही. यावर म्हणाला, म्हणून आलोय मी इथे. म्हणून तू आज नको भेटूया म्हणालीस तर चुकल्यासारखं झालं मला एकदम. अरे कुमार, मी उघडून म्हणाले. यावर म्हणाला, हे बघ दीपश्री, मला फक्त बोलायचंय तुझ्याशी. हे कुणाशी बोलता येत नाही आणि कोंडमारा होतो ग माझा. कोंडमारा? कसला कोंडमारा होत होता कुमारचा? पुढे मला म्हणाला की दीपश्री, माझ्या घर संसाराचं चित्र तुला कसं दिसतं ग? अरे छान आहे की, स्वतःचा बिझनेस आहे तुझा, उत्तम चालतोय, मनासारखी बायको मिळाली आहे तुला, सगळं किती चांगलं आहे, टचवूड. तर म्हणाला, नाही दीपश्री, मला कधी मूल होऊ शकणार नाही ग. अरे 5 तर वर्ष झालीत ना लग्नाला, होईल की. तर म्हणाला, नाही होणार, कधीही नाही होणार. 5 वर्ष होऊन गेली आहेत लग्नाला, पण आम्ही तसे जवळ नाही आलो एकमेकांच्या कधी. अगं, काय बोलतेस तू हे दीपश्री? पुढे म्हणाला, प्रियाला इंटरेस्टच नाहीये का शरीर संबंधांमध्ये, रिस्पॉन्डच करत नाही. आणि कारण विचारलं तर म्हणते, आतून तसं काही फीलच होत नाही, आणि हे खूप पूर्वीपासूनच आहे म्हणे. ग्रुपमध्येही तिच्या मैत्रिणी तसलं काही डिस्कस करायच्या, त्यावेळी हिला रसच वाटायचा नाही, असं स्वतःच सांगते. कमाल आहे प्रियांकाची. अगं, मग लग्न का केलं हिनं? तुझा सहवास आवडायचा म्हणून केलं लग्न, असं सांगते. अगं पण मला आहे ना रस या गोष्टीत. माझा कोंडमारा होतोय त्याचं काय? तर म्हणते, तू समजून घेशील ना मला, तुझंही प्रेम आहे ना माझ्यावर, आणि प्रेम म्हणजे काय रोज सेक्स असतं का? असं म्हणून रडते, पाय धरते माझे. तिची कुठलीशी मैत्रीण क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे म्हणे, तिच्याकडून उपचार घेतेयस असं सांगून थोपवायला बघते का मला प्रिया. पण चिडचिड होते का दीपश्री, आघात होतो आत नुसता. असं म्हणून कुमार, मी बसले होते त्या खुर्चीपाशी आला, माझ्या गुडघ्यावर डोकं ठेवून मोठ्याने रडायला लागला. मी त्याच्या डोक्यावर हात फिरवत राहिला, तो मुसमुसत राहिला. पुढे काय मी बोलू पाहत होते तर मला तोडत म्हणाला, मी ना दीपश्री जीव देऊन टाकीन बघ. हे विषय कोणाशी बोलताही येत नाही. बाहेर कुठे जाऊन शरीराची भूक भागवेन ही हिंमत नाही माझ्यात. प्रिया समजून घेईन, बदलेन ही अपेक्षाच व्यर्थ आहे. आणि हे माझ्या आतलं वादळ मला जगू देत नाही की झोपू देत नाही. पुन्हा त्याला दुःखाचा उमाळा आला, आणि त्याने मला मिठीच मारली एकदम. पण यावेळी त्याचा हात वेगळ्याच भावनेने माझ्या अंगावर, पाठीवर फिरत होता. मी त्याला दूर ढकलू बघत होते तर त्याने पकड आणखीन घट्ट केली आणि प्लीज प्लीज करत तोंड बंद करून टाकलं हो वहिनी त्याने माझं. त्या रात्री कुमार माझ्यावर बरसला आणि झोपूनही गेला. थकून झोपलेल्या लेकरासारखा दिसत होता तो. मी मात्र टक्क जागीच. पुढे कधीतरी डोळा लागला माझा. सकाळी 7च्या सुमारास कुमारनेच मला उठवलं आणि कानात म्हणाला, कालच्या इतकी शांत झोप गेल्या 5.5 वर्षात नाही लागली बघ मला दीपश्री.
मी चुकलो असेल तर प्रायश्चित्त भोगायची तयारी आहे माझी. तू देशील ती शिक्षा, तू म्हणशील त्याच्या समोर जाऊन भोगीन मी. पण काल जे मला मिळालं ते नसतं मिळालं तर आत्महत्या केली असती बघ मी काही दिवसात. असं म्हणून माझ्यासमोर हात जोडल्यासारखे करू लागला. त्याच्या हाताची जुडी पकडत मी त्याच्यावर माझं कपाट टेकवलं. इतक्यात दारावरची बेल वाजली. मला नाताळच्या सलग सुट्ट्या आल्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सातारला येऊन सरप्राईज द्यायचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आदल्या दिवशी गाडीत बसले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुझ्या दाराबाहेर हजर झाले. मी बेल वाजवली, तू दार उघडलंस. केस मोकळे, गाऊन असता व्यस्त होता तुझा. मानेवर उरखडे दिसले मला. मी काही बोलणार इतक्यात आतल्या खोलीतून कुमार बाहेर आला. उघडा बंब, फक्त टॉवेल गुंडाळलेला कुमार केसात हात फिरवत फिरवत आला आणि थबकला. मी समजून चुकले. त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्या समोर जाऊन उभी राहिले. ताई ताई करत तो चाचरायला लागला तशी त्याच्या 2 मुस्कटात ठेवून दिल्या. निघ इथून म्हटल्यावर तो लगेच आटपून घराबाहेर पडला. मीही त्याच्या मागोमाग माहेरी निघून गेले. झाल्या प्रकाराची आपल्यापैकी कुणीही कधीही वाच्यता केली नाही, पण आपल्यातली नाती मात्र. आणि एक सांगायचं होतं वहिनी तुम्हाला. 10 वर्षापूर्वी हे वादळ आलं आपल्या आयुष्यात. ती तारीख होती 23 डिसेंबर. या तारखेला दरवर्षी मला कुमारचा फोन येतो. थँक्यू एवढंच बोलून तो फोन ठेवून देतो. पहिल्या वर्षी त्याने मला फोन केला तेव्हा म्हणाला होता, दीपश्री आज 1 वर्ष झालं त्या रात्रीला. माझ्या पुनर्जन्माची रात्र मानतो मी ती. माझ्यातलं साचलेपण पूर्णपणे जाऊन नव्याने जोमाने जगायला लागलो बघ मी त्यानंतर. माझ्यातलं साचलेपण गेल्यानंतर आणि गंमत म्हणजे तुला माहितीये परत तसं साचलेपण जाणवलं नाही बघ मला. इतकं त्या क्षणी मोकळं होण्याची गरज होती. थँक्यू दीपश्री, आय रिस्पेक्ट यू. मग तू काय बोललीस त्यावर? ठेवू फोन एवढंच बोलू शकले मी तेव्हा. खरं तर हे सगळं घडून गेल्यानंतर काही दिवस सैरभैर झाले होते मी. खूप गिल्ट यायचं. मी का आवरू शकले नाही स्वतःला त्यावेळी. मी माझ्या अजयशी प्रतारणा केली का? या प्रश्नाची कोणतीही ठाम अशी उत्तरं मिळायची नाही. त्याचा जास्त त्रास व्हायचा. पण ह्या गोष्टीला 1 वर्ष झालं. त्या दिवशी कुमारचा फोन आला. तो हे जे सगळं काही बोलला ऐकल्यानंतर माझ्या मनावरचा ताण निवळायला सुरुवात झाली. आणि आज जी मी तुमच्या समोर उभी आहे ना वहिनी, ती स्वतःबद्दल पराकोटीचा आदर असलेली, स्वतः घेतलेल्या निर्णयात मागे स्वतः भक्कमपणे उभी असलेली एक स्त्री आहे. काय बोलू? चला आपल्याला निघायला हवं हॉलवर. नाहीतर मांडव सोडून नवऱ्या मुलीची आई कुठे गेली असं विचारतील आता मंडळी. अगं मग सांग ना त्यांना, म्हणावं माझ्या ज्योत्स्ना ताईला आणायला गेले होते म्हणून.